दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। सुरगाणा तालुक्यातील आंबोडे येथील अंगणवाडीत बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातील अंडी निकृष्ट दर्जाची असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकारामुळे पालकांमध्ये नाराजी व्यक्त होते। पालकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा आरोप केला जातोय। निकृष्ट प्रकाराची अंडी बालकांना दिली जात असल्याचं समजताच सरपंच राजेंद्र निकुळे यांनी अंगणवाडीत जात प्रत्यक्ष चौकशी केली। मात्र यावेळी संबंधितांकडून समाधानकारक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिल्याचं सरपंचांनी सांगितलंय। त्यामुळे पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत संशय अधिकच बळावलाय। शासनाकडून बालकांना सकस तसंच पौष्टिक आहार मिळावा यासाठी पोषण आहाराची व्यवस्था करण्यात आली। मात्र जर निकृष्ट दर्जाची अंडी बालकांना दिली जात असतील तर हा गंभीर प्रकार असून संबंधित विभागाने याची तातडीने चौकशी करणं गरजेचं आहे। शासनाकडून बालकांना सकस तसंच पौष्टिक आहार मिळावा यासाठी पोषण आहाराची व्यवस्था करण्यात आली। मात्र जर निकृष्ट दर्जाची अंडी बालकांना दिली जात असतील तर हा प्रकार गंभीर असून संबंधित विभागाने याची तातडीने चौकशी करणं गरजेचं आहे। अंगणवाडीतील अंड्यांचा दर्जा, पुरवठ्याचे स्रोत तसंच वितरणाची प्रक्रिया यासंबंधी अधिकाऱ्यांनी तपासणी करावी। दोष आढळल्यास जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पालक तसंच ग्रामस्थांकडून होत आहे। बालकांच्या पोषण आहारात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही अशी भूमिका सरपंच राजेंद्र निकुळे यांनी व्यक्त केली आहे। या प्रकरणाच्या चौकशीकडे ग्रामस्थांचं लक्ष लागलंय। राजेंद्र प्रभाकर निकुळे, लोकनियुक्त सरपंच आंबोडे। आज आमच्या आंबोडे इथं अंगणवाडी केंद्रामध्ये ज्या लहान मुलांना जो आहार दिला तो आहार अतिशय निकृष्ट दर्जाचा आहार आहे आणि सगळ्या गावातील लाभार्थी आहेत त्या सगळ्या महिला ग्रामपंचायतीमध्ये आल्यानंतर त्यांनी दाखवलं की सरपंच साहेब आम्हाला ह्या अशा पद्धतीचा आहार दिला जातोय। एकाला नाही तर गावातील जेवढे लाभार्थी आहेत त्यांना सगळ्यांना हा अशा पद्धतीचा आहार दिलेला आहे। म्हणून सरपंच म्हणून मी अंगणवाडी केंद्रामध्ये इथं आलो, पाहणी केल्यानंतर अंगणवाडी सेविका म्हणते की आम्ही का त्यामध्ये घुसून पाहिलं नाही। परंतु माझी एक विनंती आहे, अंगणवाडी केंद्रामध्ये खायला दिलं जातं का घरी जाऊन खायला दिलं जातं? कारण हे सगळे अंडे घरी नेऊन मुलांनी फोडलेले आहेत आणि घरच्या त्या मुलांच्या आईंना समजलं की अंडे खराब आहेत, तेव्हा सगळ्या त्याच्या लक्षात विषय आलेला आहे। म्हणून माझी प्रशासनाला सरपंच म्हणून विनंती आहे की अशा अंगणवाडी केंद्राची जबाबदारी काय आहे आणि त्यांचं कर्तव्य काय याचा तर खुलासा केलाच पाहिजे। पण अशा पद्धतीचं निकृष्ट दर्जाचं जेवण जर दिलं जात असेल, मुलांना आहार दिला जात असेल तर याच्यावर प्रशासन म्हणून तुम्ही काय कारवाई कशी करणार आणि काय करणार हा प्रश्न आमच्या सगळ्या महिलांच्या आणि सरपंच म्हणून माझा प्रश्न आहे। सगळ्यांना माझी प्रशासनाला विनंती आहे की अशा कार्यकर्त्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, सुरगाणा।